राजेश गाडवे पाटील आपण सर बोलतायत विलास देशमुख सर बोला. आपल्या वाई तालुक्याची शान असलेला लाडू बैल ज्या महादेवाच्या नंदीनं आपल्या मालकाचं, आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, त्याला आज माझ्या वतीनं, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं, तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं प्रथमतः वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं मी येणं अपेक्षित होतं, पण फायनलचे 3 फेरे असल्यामुळं, मेगा फायनल, क्वार्टर फायनल आणि फायनल असे 3 फेरे असल्यामुळं त्या मैदानाला वेळ लागला. आता मी फलटणमध्ये, त्यामुळे त्या सोहळ्यात मी पोहोचू शकत नाही. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. हां दिदे इकडे बघा चालेल निधी ना. मित्रांनो, आज लाडूचा वाढदिवस आणि त्याला खास शुभेच्छा देण्यासाठी आलेले सोमा ड्रायव्हर तरडपकर. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज लाडूचा वाढदिवस आहे? आज प्रथमच ह्या गावामध्ये आलो. प्रथम लाडू राजू शेटमुळे लाडूच्या फॉलोअर्समुळे आज लाडूचा बड्डे साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आजच्या गावामध्ये प्रथम पहिल्यांदा मी लाडूच्या बड्डेला इथं प्रथम मी प्राधान्य केलेलं आहे. इथं आज काय सांगाल, लाडूचा बड्डे कशा पद्धतीनं साजरा केलेला आहे मालकांनी? लाडूचा बड्डे आज मालकाची म्हणजे प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर कशी खुशी असते, त्याच्यापेक्षा डबल खुशीनं त्यांना लाडूच्या बड्डे आणि सगळ्या अख्ख्या टीमनं पण एवढी भारी सजावट केलेली आहे त्याची ना. असं वाटतंय की सकाळी बड्डे म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे बैलांचे बड्डे कसे घालतात कसे नाही हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण सुंदर अशी सजावट केली होती बैलांची. दादा काय सांगाल, आज माळशिरसला मोठं एक मैदान होतं, त्या मैदानात तुम्ही उपस्थित होता आणि खास लाडूच्या प्रेमासाठी आज तुम्ही एवढा प्रवास केला? मी प्रवास केला म्हणजे प्रथम मी गाडी योगेश भाऊंची हाणली, गटाला लागली, सेमीला प्रॉब्लेम आल्यामुळं मी उशीर लागला सेमीला म्हणून मी ड्रायव्हर त्यांच्या गाडीवर दुसरा दिला. आम्ही तिथून फलटणपासून नातेपुते पण भरपूर लांब आहे, 30-40-50 किलोमीटरचं अंतर आहे. तिथनं पण मला ही आवाज कमी 100-150 किलोमीटरचं अंतर आहे. त्यामुळे मी माझ्या मित्राला सांगितलं माझी थोडी सिमीची एक गाडी आण, मला लाडूच्या बड्डेला कसल्याही परिस्थितीत उपस्थित राहायचं म्हणून. आणि त्या मित्रानं पण ती गाडी सेमीला पास केली, काय सांगितलं? त्या मित्रांना पण मला परत कॉल आला की नेहमी वाटत झाल्यानंतर गाडी सेमी पास झालेला आहे. त्याला म्हणलं तुझं पण पहिल्यांदा मनापासून आभार मानतो म्हणलं, कारण की मी लाडूच्या बड्डेला इकडं निघालोच होतो. कसं असतं माणसांना थोडासा दुसरा ड्रायव्हर बसल्यानंतर थोडासा विश्वास लागतो ना, गाडी कसं आणतो ना, पण आपल्या शब्दावर त्यानं प्रामाणिकपणानं गाडी आणली, त्याला यश प्रामाणिकपणानं भेटलं. ते यश म्हणजे नक्की लाडूच्या वाढदिवसाचंच यश त्याला भेटलं नक्की. आज त्याची पण त्यानं गाडी आणलेली ते आज फायनलला पात्र झाले, गुलाला पात्र झाले. आज त्यानं रिटर्न गिफ्ट म्हणायला लागेल, काय सांगितलं? हो, लाडूनच त्याला असा मिळाला. तुम्हाला म्हणजे गिफ्टचं परत रिटर्न गिफ्ट दिलंय? रिटर्न गिफ्ट दिलं ना, असं म्हणजे त्याचा पण आनंद झाला आणि माझा पण आनंद झाला. हे आनंद व्हायचं कारण म्हणजे प्रथम लाडूमुळे त्याला आज पण गुलाल भेटला आणि ती अख्खी गाडी गुलालात राहिली आणि आज मी बड्डेला इथं पोचलो. काय सांगाल, म्हणजे लाडूचा आणि तुमचा म्हणजे कसं योग जुळून आला? पहिलं कुठलं मैदान होतं काय? प्रथम मला वाटतं पहिलं मैदान विटा मायनीचे इथं प्रथम मी गाडी हाणाय तुमच्याच भागातली सचिन शेट्टवाई असतील त्यांचे सिकंदर रायफलची गाडी हाणायला आलो होतो. परत ह्याची गाडी नितीन ड्रायव्हर हाणत होता, अक्कू ड्रायव्हर हाणत होता. अक्कू ड्रायव्हरला नितीन ड्रायव्हर काय बोलला, थोडीशी सोमावाज प्रॉब्लेम आलेला म्हणजे गाडी हाणताना, तुला लाडूची गाडी हाणतो मी म्हणलं हाणतो. तिथून मग त्यांना प्राधान्य दिलं मला लाडूचं. आजपर्यंत बैल आपण गुलाला तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बैल कुणाला किती पळत होती, सांगायचं काय योगदानच नाही म्हणजे. आणि त्या मैदानापासून एक मालकाचं विशेष प्रेम तुमच्यावर जोडलं गेलं, काय सांगाल राजू शेटविषयी? काय सांगा? राजू शेट तसा देवच माणूस म्हणायचं की आतापर्यंत त्या माणसानं म्हणजे आतापर्यंत बैलगाडी क्षेत्रात भरपूर माणसं आहेत की त्याचा विषय नाही,
पण एक ठामपणे विश्वास बाबा आमच्या ड्रायव्हरला कडन असो किंवा मधन असो किंवा उलटा खांदावर बैल असू दे, आमचा ड्रायव्हर असल्याने 100% गाडी बैल आमचा पाहणार तर पाहणार. 8-30ला 100% लाडू निकाल घेतो आणि 8-30ला मला माहिती लाडूला काय केल्यानंतर निकाल घेतो ते. आतापर्यंत मी फुटातला निकाल ते एका उडीव घेतल्यात बैलाच्या. काय सांगाल म्हणजे असं कुठलं मैदान होतं का की बाबा त्या मैदानात गॅरंटी पण नव्हती की गाडी आपले सेमी पात्र होईल अशी? तेवढा एक मैदानाचा क्षण झाला की कात्र खटावच्या मैदानात लाडून पोलीस गाडी पळाली होती, पण दोन्ही पण गाड्या चांगल्या पळाल्या. बघा फुट्टाच मी थोडंसं वाईज निकाल लाडूवर घेतला होता. तेव्हा 8-30चा सामना होता असं मला माझ्या जीवाला वाटत होतं की आज गाडी आपल्याला म्हणजे एक टॉपची खरेदी पण त्या बैलांची टॉपचीच आहे. आज आपण बघितलं तर आपण 2-3 नंबरमधला बैल घेऊन मी हाणतो गाडी तेव्हा, पण त्या गाडीनं हे करायचं म्हणलं जोक नाही कोणाचं. 8-30ला एका फुटाच मी निकाल घेतला होता ह्या गाडीचा, लाडू आणि पोलीसचा. लाडू आणि पोलीसचा. आणि गाडी पडली नाही लाडू आणि पोलीस. पब्लिकची चर्चा बघा काय असते काय नाही ते. ही गाडी म्हणजे एवढी पळते ना ते आम्हाला माहिती नाही गाडी किती पळते ती. कुठला दोन्ही खांदे कुठे लिमला पण गाडी कडनं पडली, पोलीस कडनं पडला. परत गाडी आमची परत फायनलला फक्त थोडंसं पोलीसला प्रॉब्लेम झाला, ठेस काढला, त्यानंतर आम्ही 2 नंबर केला. काय सांगाल अजून लाडूविषयी काय सांगाल? लाडूविषयी अजून काय सांगायचं, अजून ते किती पळलं हे काही गॅरंटी नाही. आता तर अख्ख्या महाराष्ट्राला दाखवत होती गती किती आहे ती. आणि नियोजन पण आता तुम्ही टॉपच्या पायऱ्यातच करताय. हा नियोजन पण लाडूचं तसं चांगलेच पायऱ्यात आहे. चांगला पायरा भेटल्यानंतर बैल 100% राहतोच. कसं आता हारजीत असते, थोडंफार इकडं तिकडं असतं, ती पण मालक विश्वासानं समजून घेणारा माणूस पाहिजे. अख्खी टीम पण बाबा आज आपण आपली आज चुकी झाली, पुढच्या महिन्यात आपण सुधारले पाहिजे, ह्याच्यावर पण आमचं सगळं अख्खी टीमचं पण ध्यान असतं. आणि विशेष म्हणजे लाडूच्या नियोजनात पण तुमचा हातभार आहे, काय सांगितलं विषयी? हा 100% मालकानं स्वतःनं सांगितलं किंवा अख्ख्या टीमने पण सांगितलं, तुला वाटेल त्या बैला संघ बिंदास्त कोणाला नाही विचारता फक्त आम्हाला फोन करायचा की बैल घेऊन या मैदानात, 100% त्या बैला संघ आपण हाणायचं. मित्रांनो आपल्यासोबत होते सोमा ड्रायव्हर तरडपकर. मित्रांनो आपल्यासोबत आहेत लाडू बैलाचे मालक राजेंद्र शेठ गाडवे बोपर्डी. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज लाडूचा बड्डे, काय सांगाल कसं नियोजन आज केलेलं? नियोजन अचानक केलं, तसं काही नियोजन होतं, पण घेतल्यापासून ज्या नंदीनं आपल्याला गुलाल ठेवलं त्या नंदीचा आपण नाही वाढदिवस का कोण करणार? काय सांगाल लाडू तुमच्या जीवनात आल्यापासून किती फरक झालाय? फरक झाला की बैल काय असतो तेही कळालं आम्हाला ह्या शेतात आल्यापासून. म्हणजे तुमचं फील वेगळं होतं, गाईचा म्हणजे तुम्ही हे करत होता, व्यापार करत होता, पण ह्या क्षेत्रात कसं आलाय तुम्ही, काय सांगाल त्याविषयी? नाद होता, पण एवढं मोठं आपण म्हणजे स्वप्न बघू हे पण म्हणजे आपल्या स्वप्नातून वाटत नव्हतं, पण आपण डिअरिंग केलं आणि बैलांना त्याचं आपलं चीज करून दिलं. आमचं ड्रायव्हर असतील सोमा ड्रायव्हर, एकनिष्ठ ड्रायव्हर. लाडू म्हणजे घेताना वाटलेलं का एवढं म्हणजे नाव नाही, होईल, नाही, म्हणजे तुमचं परत बोपर्डे गावाचं नाव होईल का असं वाटलेलं का? नाही एवढी म्हणजे अपेक्षा नव्हती त्याच्यापासून, पण त्या अपेक्षेपेक्षा त्यांनी जास्त करून दिलं. पहिल्यांदा म्हणजे जसा चर्चेत आला तो वडकीच्या मैदानापासून तो चर्चेत आला, आपला सातारचा राजधानी एक्सप्रेस बलमा, ते नियोजन कसं काय घडून आलेलं? पहिल्यांदा म्हणजे हिंद केसरी तो वडकीत झाला तुमच्याकडे आल्यापासून. ते आमचे मावस भाऊ आपलं म्हणजे भाऊच होता, त्यानं आपल्याला ही वाट धावली, त्यानं ही खरेदी करून दिली आणि नियोजन सगळं ताच करायचा. आणि मग त्यानंतर मग जो लाडूचा प्रवास झाला, लाडू चर्चेत आला, म्हणजे एक्सप्रेस काय होता म्हणजे वाटचाल म्हणजे तुम्हाला बाबा ओळख ह्या लाडूमुळे भेटली? हो, ह्या लाडूमुळेच आपलं महाराष्ट्रात नाव झालं. आमची सगळी टीम आहे, गावातली आहेत सगळी, भाची येतं सगळी, त्याच्यामुळं आज हे नाव झालं, बैलाचं नाव झालं, मालकाचं नाव झालं, गावाचं नाव झालं. आज लाडूचा तुम्ही म्हणजे अख्ख्या गावानं जल्लोष साजरा केलेला आहे. आज त्याच्या नावासारखेच म्हणजे त्याचं नाव लाडू
म्हणून गावभर त्यांनी लाडू वाटलेत. काय सांगाल ह्याविषयी? नाही आपण घेतल्यापासून तर नाव लाडूच आपण दुसरं काही हे केलंच नाही. म्हणजे नाव लाडू म्हणून अख्ख्या ह्याच्यावर लाडू वाटले. हो. आणि आता कायम लाडू गुलालातच राहतोय. काय सांगाल ह्याविषयी? नियोजन तुम्ही कसं हे करताय? नाही नियोजन आपली सगळ्यांना मिळून आपलं जी बैलाबा असतात ड्रायव्हर आमचं असतील तेच आपले सगळ्यांनी विचार करून करतो मी. आणि आज बड्डे, मग त्याचे एक आठवण काय सांगाल त्याची? त्याची आठवण आयुष्यात म्हणजे आपण त्याला विसरणारच नाही. लाडू सोबतच तुम्ही एक नवीन खरेदी केली पेढ्याची. काय सांगाल? म्हणजे आता म्हणजे तुम्हाला नाद म्हणजे आता तुमचं पुढं वाढतच चाललाय. नवीनला एक खरेदी होत चाललेली आहे. काय सांगाल या खरेदीविषयी? नाही खरेदी आमच्या म्हणजे घरातलीच आहे, भावाचीच आहे. आणि ती काय बघा भावाकडे असते काय माझ्याकडे असते काय. आणि पहिल्याच अड्ड्यात आपण नेला आणि गटपास केला. ती मोठं त्याला झोपला पण नाही, तिथं नेऊन झोपला आम्ही. भावाची घरचीच घरचीच गाडी गाडी पळवली. काय सांगत त्याविषयी? म्हणजे घरची गाडी म्हणजे माणसं आणि एखादं म्हणजे आपण फेरायला घेऊन जातो आपण गाडी, पण तुम्ही डायरेक्ट ती मैदानात तीच रिस्क का वाटली म्हणजे त्या दिवशी? नाही बैल हे आपला हुकमी. बैलाला कुठलाही बैल घातला ते बैल बाहेर जाऊन देत नाही, हीच आपल्याला बैला कुठेही. अजून लाडूबद्दल काय सांगाल? लाडू पण मला ह्या वर्षभर जी दिलं या ती काय मी आयुष्यभर विसरणार नाही. आणि पुन्हा एकदा लाडूमुळे तुम्ही ह्या नादात आलाय. नादात आलो, तिनं नाद आपला केला आणि आपल्या साखवता कुठली अपेक्षा नाही त्याच्यामुळे. आणि वाटलं होतं का एवढं आपलं ह्या बैलगाडीचं नाव होईल असं काय वाटलं? नाही एवढं आपलं नाव होईल ना तर आपण एवढ्या ह्याच्यावर जावं असं कधी वाटलं नव्हतं, पण या बैलानं करून दाखवलं. आणि आज लाडूच्या आशीर्वादानं तुमचं म्हणजे सगळं गाव एकत्र आहे. आज बड्डेला बघितलं सगळ्या अख्ख्या गावातले तुमचे भावकी सगळे त्याला औक्षण वगैरे सगळं करत होते. काय सांगाल ह्या प्रेमाविषयी? म्हणजे लाडूनं तुमच्या सगळ्यांना हे जोडून ठेवलेले. हो, गाव म्हणजे जर बैल जर अड्ड्यावर गेला ते अख्खं गाव मोबाईलवर बघत असतं. आणि तुमच्या बोपर्डे गावचं नाव तो रोशन करतोय. काय सांगाल? म्हणजे गावकऱ्यांचं प्रेम कसं लाभतंय आज? गावकऱ्यांचं भरपूर प्रेम आहे. गावातली सगळी मुलं इथं ती पण सारखी लक्ष ठेवतात, येतात जातात. गोट्यावर त्याचं कसं असतंय? म्हणजे एक कोण करते त्याला? तुम्ही बाहेर वगैरे असता, आता व्यापारी म्हणल्यावर तुम्ही बाहेर म्हणजे जायला वेळेला लागते. त्याचं चारा पाणी वगैरे कसं काय असते? म्हणजे कोण बघते घरात किंवा कोण घरातलं कोण म्हणजे सगळं ही बैल मागची सगळी आपली टीम आहे तीच आपली सगळे बघतं, तीच घेऊन जाणार सगळं आपली जबाबदारीनं काढतात. आणि अड्ड्यात गेल्यानंतर काय सोमा ड्रायव्हर आपला भाव असल्याकडे सगळे सुट्टी मेकर पण तुमचे घरचेच असतात. हां म्हणजे गावची म्हणा, आकाश पवार आहे, सागर आहे, ही सगळी आपली घरची सगळीच आहेत. आणि ती काय येतात म्हणजे ती पैशासाठी कोणीही रुपया पण मागत नाही, फक्त बैल आपला आहे म्हणून येतात. काय सांगायला सागरदादा विषयी नाही त्या दोघांना? ती दोन्ही मुलं अशी चांगली येतं. कधी अशी एक गाडी बैल सोडताना कधी असे 3-5 त्यांच्या आयुष्यात ते करणार नाहीत. सुनील आहे आपला, तर पण बैलाची काळजी घेतो अड्ड्यात. आणि विशेष म्हणजे सोमा ड्रायव्हरचं एक वेगळंच प्रेम आहे. सोमा ड्रायव्हरचं ते म्हणजे सोमा ड्रायव्हरचाच बैल असल्या कधी सोमा ड्रायव्हर जरी गाडीवर जरी आला नाही ती विचारपूस सोमा ड्रायव्हरच करतो काय असेल ती सगळं. आणि विशेष म्हणजे आज बैल मैदान होतं, बैल पण 2 दौडी आहेत त्याला जास्तच पाहणार सोमाला. आणि आज मैदान होतं ह्याचं पुरणवाड्याचं. त्या मैदानात दादा खास लाडूच्या प्रेमासाठी आलेत. काय सांगेल त्याविषयी? नाही बैला जीवच आहे त्याचा ड्रायव्हरचा. आणि खास एवढ्या किलोमीटरचं म्हणजे मैदानात जाऊन गाडी गटपास करून परत म्हणजे सीमेला त्यांनी दुसरा ड्रायव्हर हे केला, पण ती पण गाडी फायनलला पात्र झाली. पण खास लाडूच्या म्हणजे बड्डेसाठी आणि प्रेमासाठी त्यांनी एवढं हे केलं. काय त्याच्या ड्रायव्हरचा जीव असल्यामुळे ते आलेत ना 150 किलोमीटरवरून. तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळाबद्दल आणि लाडू पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. सांगाल आज लाडूचा वाढदिवस आहे. आज काय आनंदाचा दिवस आहे.
आज म्हणजे हे सगळं प्लॅनिंग तुम्हीच केलेलं आहे. हो. कसं काय नियोजन म्हणजे ठरलेलं काय? नाही जरा ते अचानक झालं ना अजून जोरात पाहायला भेटलं असतं. जरा आमची बी काल आम्ही मैदान होतो त्यामुळे गडबड झाली. यांना अजून मोठा करणार होता आम्ही. आणि विशेष म्हणजे लाडू जेव्हा पळत असतो तेव्हा त्याला पुढं पकडायला हा प्रणयदार असतो. काय सांगशील प्रणयदादा? काय पुढे पकडाय त्याला आवाज दिला की त्या गप माझ्यापाशी येऊन उभा राहतो. त्याचं काहीच नाही तर मला मारत नाही काय नाही. की पुढं धरायला त्याला गपचिपीत धरायला लागतो. जाऊन आता ह्याला त्याला बघितलं की बिनसला की मारतो. म्हणजे हातावर यायला पण म्हणजे वेळ लागतो नंदी. मग किती दिवस गेले ते हे काय? तसं काय नाही त्याचं ते आम्ही जेव्हापासून मैदान झालं म्हणजे कशी म्हणजे हे ओळख म्हणजे तुमची कशी झालेली? ओळख म्हणजे काय आम्ही त्याचं सगळं देखभाल करतो खाणं पिणं असल्यामुळं त्याच्यामुळे त्याला आणि त्याला सारखं आम्ही गोंजार नाही असल्यामुळे तर काहीही करत नाही एवढं. मित्रांनो आपल्यासोबत आहे सौरभ दादा. सौरभ दादा काय सांगशील आज लाडूचा बड्डे? लाडचा बड्डे आम्हाला आनंद आहे. काय बैलांना आम्हाला का आत्ता तर काय कमी पासून दिली नाही कुठल्या महिन्यात काय नाही. कारण हे बैलगाडीचं क्षेत्र आहे त्यामुळे हार आणि ही राहणार. आणि बैलांना आम्हाला कुठल्या महिन्यात कमीपणा आणून दिला नाही. असं एखादं मैदान जातं तिथं आपलं हे जातं पण असं त्याच्या लढत असती त्या ठिकाणी बैलांना आपल्याला गुलाला दिलेला आहे. आणि बड्डेचं गिफ्ट पण त्यानं दिलेलं आहे. काय सांगशील त्यावेळी? बड्डेचं गिफ्ट काय आपल्याला बैलाकडून आता एवढी काय अपेक्षा राहिली नाही. आणि पुन्हा एकदा आपण लाडू वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबूयात.